मित्रांनो, जर तुम्ही प्रेमात असाल तर प्रेमात पडणे, पहिले प्रेम, लाड करणे, प्रेमाची निशाणी, खरे प्रेम, खोटे प्रेम इत्यादी शब्दांची तुम्हाला नक्कीच गरज पडेल. पण तुम्हाला या शब्दांसाठी इंग्रजी शब्द माहीत आहेत का? जर माहिती नसतील तर डोंट वरी, आता माहिती होतील. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज प्रेम. आय एम फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी, स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 10 इंग्लिश वर्ड्स अँड सेंटेन्सेस यूज्ड इन लव्ह. So without any further delay, let's begin. पहिला शब्द आहे टीज. टीज म्हणजे चिडवणे. एक्झाम्पल, माय गर्लफ्रेंड ऑलवेज टीजेस मी. दुसरा शब्द आहे क्रश. क्रश म्हणजे आपली आवडती व्यक्ती. लाईक शी इज माय क्रश, ती माझी आवडती व्यक्ती आहे. तिसरा शब्द आहे फॉल इन लव्ह. फॉल इन लव्हचा अर्थ होतो प्रेमात पडणे. उदाहरण, आय फेल इन हर लव्ह, म्हणजेच मी तिच्या प्रेमामध्ये पडलो. चौथा वर्ड आहे होल्ड हँड्स, म्हणजे हात पकडणे. सेंटेन्स, आय हेल्ड हर हँड, मी तिचा हात पकडला. पाचवा वर्ड आहे टच. टचचा अर्थ होतो स्पर्श करणे. शी टच्ड मी, तिने मला स्पर्श केला. सहावा शब्द आहे ब्रेकअप. ब्रेकअप म्हणजे प्रेमभंग. उदाहरण, आय ब्रोक अप विथ हर. सातवा वर्ड आहे फर्स्ट लव्ह, म्हणजेच पहिले प्रेम. उदाहरण, शी वॉज माय फर्स्ट लव्ह, ती माझी पहिली प्रेम होती. 8 नंबरचा वर्ड आहे मिस. मिस म्हणजे आठवण करणे. आय मिस हर सो मच, मला तिची खूप आठवण येते. 9वा वर्ड आहे प्रपोज, म्हणजे मागणी घालणे, प्रेमाची मागणी घालणे. उदाहरण, आय प्रपोज्ड हर, मी तिला मागणी घातली. 10 नंबरचा वर्ड आहे लव सिम्बॉल. लव सिम्बॉल म्हणजे प्रेमाचे प्रतीक किंवा प्रेमाचे चिन्ह. उदाहरण, धिस रिंग इज द लव सिम्बॉल गिवन बाय हर. तर मित्रांनो, हा होता पार्ट 1. तुम्हाला ज्या शब्दांवर व्हिडिओ पाहिजे ते शब्द कमेंट करा. पार्ट 2 मध्ये आपण आणखी प्रेमात वापरले जाणारे शब्द शिकणार आहोत. पण त्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.